हॅलो गाईज, तुम्हाला एक सांगू का? ज्या घरात गड्याला किंमत असते ना, माणसाला गड्याला किंमत असली त्या घरातच बाईला इज्जत असते. जेवढी त्या नवऱ्याला किंमत राहील तेवढी बाईला पण किंमत असते. हे मला कळालंय. सांगायचं एवढंच की लग्न करूनही बी इज्जत नाही भेटली, ना सासरी भेटली ना माहेरी भेटली. कंटाळून नाशिकला आलो. कसा संसार उभा केला ते आम्हालाच माहिती. दोघांनीच नवरा बायको कष्टाने उभं केलेलं आहे. काहीच घेऊन आलो नाही आम्ही सोबत. इकडं कंटाळून आलो होतो. तिथं नाही इज्जत भेटली, रोज भांडणं. इकडं आलो नाशिकला. इकडं केलाय कसा कष्टाने उभा. त्यात आता दुखणं मागं लागले. एक झालं का एक. म्हणून म्हणते, ज्या घरात असे 2-4 भाऊ असले, मोठा असो किंवा छोटा असो, 2-4 भाऊ असले, तिच्या नवऱ्यालाच किंमत नाही, त्या बाईला किंमत कसं काय? जिथं जाईल तिथं बळच चिटका, बळच जावा. काय असलं तर बळच जावा. कोणी मोजलं नाही आम्हाला, कोणी बळच गेलो. तरी पण रडत आले. कितीक वेळा गेले भांडणं करून. रडत आलेली मी माझ्या सासरी जाऊन. आता कुठं जायला सुद्धा मन नाही का कोणाच्या इथं जावा का कोणाला. कोणी आपलं म्हणतच नाही तर कोणाला आपलं म्हणून उपयोग नाही ना. असे तेच मी काढलं. ते माझ्या मुलीला नकोय. मी जे काढलंय ना, आता माझ्या मुलीचं 2 फेब्रुवारीला लग्न झालं आहे बरं. पण तिला बरं नाही ना, किडनी स्टोनवर. पण ते मी काढलंय ते माझ्या मुलीला नकोय. म्हणून मी तिचं दुखणं करता आजारी पडले. मी सलाईन लावले रात्री. आता एनर्जीचं औषध दिले कोणतं तरी, ते पेले. आणि आता स्वयंपाक करते, खाऊ घालते सगळं. दुपारी गोळी खाते, मग आराम करते. असं संसार आहे. दिवसभर बाईला काम करावं लागतं, दिवसभर आवरावं लागतं. शेवटी काय घरी राहून करते का?